अगदी सोप्या पद्धतीने राजमा चावल तयार. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खूपच सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलेलं आहे आणि अगदी कमी वेळात हे राजमा चावल तयार होतात. तेही त्यात एक मी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकलेला आहे. तो तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. खूपच छान लागतात. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. शिवाय राजमा हा शरीरासाठी भरपूर हेल्दी आहे. चला तर सुरुवात करूया. इथे मी रात्रभर 1 वाटी राजमा भिजू घातले होते. ते छान असे भिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित फुगलेले आहेत. चला तर आता हे छान असे वॉश करून घेऊया आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्याला हे कुकरला लावून घ्यायचे आहेत. 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत. जोपर्यंत राजमा सॉफ्ट होत नाही, शिजत नाही, तोपर्यंत आपल्याला हे शिट्ट्या घालायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये तुमचा राजमा लगेच शिजून जाणार. त्यामध्ये थोडंसं मी इथे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर झाकण बंद करून घ्यायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या व्यवस्थित काढायच्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आहे, त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. सुरुवातीला मी कांदा चिरून घेतलेला आहे. त्यासोबतच एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय राहू नका. तुम्हाला छान असे व्हिडिओ बघायचे असतील, रेसिपी पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. इथे मी थोडंसं जो कांदा चिरून घेतलेला होता तो घातलेला आहे. एक टोमॅटो घातलेला आहे. शिवाय 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे. थोडासा मी गरम मसाला म्हणजे काळी मिरी, लवंग आणि थोडीशी दालचिनी घातलेली आहे. तर हे मिक्सरला आपण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे. 1 चमचा मोहरी घालायची आहे. जिरं घालायचं आहे. त्यासोबतच मी इथे एक इलायची घातली आहे आणि जे वाटण आपण करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्या वाटणातलं पाणी संपत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे. तर आता हे छान असं तुम्ही बघू शकता. अगदी तेल असं वेगळं सुटत आहे आणि व्यवस्थित आपलं हे मिश्रण झालेलं आहे. तर आता चवीपुरतं 1 चम्मच लाल तिखट, हळद, मीठ आणि इथे मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणून चाट मसाला घातलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे. चाट मसाल्यामुळे जे राजमा चावलची जी चव आहे ते खूपच चांगलं लागतं आणि जो आपला राजमा शिजून झालेला आहे त्यानंतर त्याचं जे पाणी होतं ते यामध्ये थोडंसं घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचा आहे. तर आपला राजमा हा छान असा शिजलेला आहे. तो यामध्ये आता घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे राजमा छान अशी उकळू द्यायची आहेत आणि तुमचा राजमा तयार. हे तुम्ही चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा. माझा तर खूपच फेवरेट आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. खूप छान लागतो. वरून कोथिंबीर घातली की झालं, राजमा तयार. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला फॉलो केल्याशिवाय राहू नका. तुम्ही बघू शकता किती छान आणि सॉफ्ट असा शिजलेला आहे आणि कलरही खूपच सुंदर आहे. चला तर व्यवस्थित असं प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडंसं मी इथे भात घेतलेला आहे आणि मस्त असं राजमा त्यावर घालणार आहे आणि छान असं मिक्स करून खाणार आहे. त्याच्यासोबत थोडासा कांदा आणि लिंबू. वाव, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. थँक्यू.